गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं सेकंड चॅप्टर सुरू आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स. त्यामधील फर्स्ट पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स टू टँजंट्स अँड नॉर्मल्स. सेकंड पॉईंट पाहणार आहोत आपण, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. रेट म्हणजे नक्की कोणतं रेट? ॲव्हरेज की इन्स्टंटेनियस? सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे, त्याचा कर्व आहे हा. ॲट पॉईंट कॉर्डिनेट असतील x1 y1 आणि x2 y2 हे पॉईंट आहेत, आणि हे जे दोन पॉईंट जॉईन केलेत ही काय आहे? आपली सिकँट आहे. डेल्टा वाय म्हणजेच काय असतो? डेल्टा वाय बी दी स्मॉल चेंज इन वाय अँड डेल्टा एक्स बी दी स्मॉल चेंज इन एक्स. या दोघांचा रेशो म्हणजेच काय असतो? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. म्हणजेच तो काय असणार आहे? स्लोप ऑफ सिकँट. या ठिकाणी बघा, जर आपण हे x2 पॉईंट आहे हा जर कमी कमी करत आणला कुठेपर्यंत? अ पॉईंट जस्ट आफ्टर दी x1. x1 नंतरचा लगेचचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत जर आपण हा आणला आणि ते जॉईन केलं तर आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतो टँजंट. म्हणजेच काय? लिमिटिंग केस ऑफ सिकँट इज कॉल्ड अ टँजंट. आपण काय म्हणू शकतो? लिमिटिंग केस ऑफ सिकँट इज कॉल्ड टँजंट. पुढे आपण काय केलं आहे? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स याला लिमिट दिलेलं आहे, डेल्टा एक्स टेंड टू 0. डेल्टा एक्स म्हणजेच काय असतो? x2 मायनस x1. हे आपण आणखीन कसं लिहू शकतो? x2 अप्रोचेस टू x1 किंवा x2 टेंड्स टू x1. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, हा काय असणार आहे आपला? इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आपण शक्यतो रेट ऑफ चेंज असं म्हणतो तेव्हा काय असतो? इन्स्टंटेनियस हा वर्ड ड्रॉप केलेला जातो बऱ्याच वेळेला. रेट ऑफ चेंज असेल म्हणजेच तो काय असतो? इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज असं आपण म्हणू शकतो. यालाच लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स म्हणजेच काय असतो आपला? dy बाय dx. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आहेत, तेव्हा आपण काय म्हणत होतो? रेट ऑफ चेंज. तर याचाच अर्थ काय असतो? इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आणि यालाच आपण काय म्हणतो? स्लोप ऑफ टँजंट असं म्हणतो. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हा काय असणार आहे? स्लोप ऑफ सिकँट. अँड dy बाय dx हा काय असतो? स्लोप ऑफ टँजंट. ठीक आहे. आपल्याला इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजेच काय असेल? तर इन्स्टंटेनियस म्हणजेच काय? ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट रेट ऑफ चेंज असं असणार आहे ते. रेट ऑफ चेंज जेव्हा जेव्हा असेल तेव्हा समजायचं की तो काय आहे? इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. ठीक आहे. याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये आपला एरिया किंवा सरफेस एरिया, व्हॉल्यूम असं फाइंड आउट करायला सांगितलं असेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे, अ स्टोन इज ड्रॉप्ड into a quiet lake and wave in the form of circles are generated. Radius of the circular wave increases at the rate of 5 cm per second. At the instant when the radius of the circular wave is 8 cm, how fast the area is enclosed is increasing. म्हणजेच काय सांगितलं आहे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला की एक लेक आहे. आपण सपोज करू की हा लेक आहे, अ क्वाईट लेक. याच्यामध्ये एक स्टोन ड्रॉप केलेला आहे. जेव्हा आपण वॉटरमध्ये एखादा स्टोन ड्रॉप करतो तेव्हा काय होतात? पाण्याचे तरंग तयार होतात, म्हणजेच वेव्स तयार होतात. आणखीन पुढे काय सांगितलं? याची रेडियस इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे पर सेकंडला याची रेडियस कितीने वाढणार आहे? 5 सेंटीमीटर. नेक्स्ट 5 सेंटीमीटर, परत आणखीन नेक्स्ट सेकंडला 5 सेंटीमीटरने इन्क्रीज होईल. असं असेल तर when the radius of the circular wave is 8 cm, how fast the area enclosed is increasing. जेव्हा याची रेडियस 8 सेंटीमीटर असेल, सपोज करू इथे कुठेतरी 8 सेंटीमीटर असेल, तेव्हा त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. एक्झाम्पल काय काय सांगितलं? तर एका लेकमध्ये स्टोन ड्रॉप केलेला आहे. पर सेकंडला त्याची रेडियस 5 सेंटीमीटरने इन्क्रीज होते. तर जेव्हा त्याची रेडियस 8 सेंटीमीटर असेल तेव्हा एरिया किती असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे.
रेडियस तुम्ही कॅपिटल आर किंवा स्मॉल आर सुद्धा घेऊ शकता. रेट सांगितलेला आहे आपल्याला, म्हणजे आपल्याकडे असेल dr/dt इज इक्वल टू 5 सेंटीमीटर पर सेकंड. इथे सांगितलं ना, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट दी रेट 5 सेंटीमीटर पर सेकंड. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच dA/dt फाइंड आउट करायचं असेल. कधी? व्हेन रेडियस किती असेल? 8 सेंटीमीटर असेल. व्हेन r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर आपण हे सॉल्व करू. एरिया फॉर्म्युला काय असतो? πr². हे डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. आपल्याला काय मिळेल? पाय इंटू 2r, r² मिळेल 2r अँड अगेन r विथ रिस्पेक्ट टू टी असं मिळेल. पाय इंटू 2, आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, dr/dt ची व्हॅल्यू पण आहे, त्या व्हॅल्यू आपण पुट करू. आरची व्हॅल्यू किती आहे? 8. dr/dt ची व्हॅल्यू किती आहे? 5. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं? 8 इंटू 5 40, 40 इंटू 2 80 पाय. dA/dt आपल्याला किती मिळाला? 80 पाय. आणि हा एरिया आहे, म्हणजेच असेल सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की वेन द रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर, द एरिया ऑफ सर्क्युलर इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आपल्याकडे रेडियस होती, रेट ऑफ रेडियस काय सांगितलं होता? 5 सेंटीमीटर पर सेकंड. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा होता, रेट ऑफ एरिया वेन r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. एचा फॉर्म्युला लिहिला आपण एरियाचा, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. पाय ॲज इट इज r²चं डिफरन्शिएशन काय मिळालं? 2r अँड r विथ रिस्पेक्ट टू टी. या दोन व्हॅल्यू आपल्याकडे होता, त्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केला आणि आपल्याला आन्सर काय मिळाला? dA/dt इज इक्वल टू 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हे आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सरसाइज 2.1 मधील एक्झाम्पल आहे हे. 8 नंबरचं एक्झाम्पल. अ स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate the surface area is increasing when the radius is 5 centimeter? असं विचारलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे? सोप बबल आहे. ठीक आहे, याची रेडियस काय होते? पर सेकंडला 0.02 ने इन्क्रीज होते. म्हणजे पहिल्यांदा सपोज ही फर्स्ट सेकंडला इन्क्रीज झाली 0.02, अगेन नेक्स्ट सेकंडला पण सुद्धा किती होणार आहे? 0.02. असं असेल तर जेव्हा रेडियस 5 सेंटीमीटर असेल तेव्हा त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सरफेस एरिया. आपल्याला सांगितलं आहे रेडियस इन्क्रीजिंग ॲट दी रेट किती आहे? dr/dt इज इक्वल टू 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. हे दिलेलं आहे. आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच आपल्याला ds/dt ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कधी? व्हेन r इज इक्वल टू किती असेल? 5 सेंटीमीटर असेल तेव्हा. तर याच्यासाठी आपल्याला एसचा फॉर्म्युला माहीत असायला हवा. एस सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4πr². हा फॉर्म्युला आहे. ds/dt म्हणजे डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. आपल्याला मिळेल 4πr² वरून मिळेल 2r अगेन r विथ रिस्पेक्ट टू टी. आता आपल्याकडे काय काय व्हॅल्यू आहे बघा. आरची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर, dr/dt ची व्हॅल्यू आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. त्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुट करू. 4π 2 इंटू r किती आहे? 5 इंटू dr/dt ची व्हॅल्यू किती आहे? 0.02. हे जर सॉल्व केलं आपण तर आपल्याला व्हॅल्यू मिळते ds/dt इज इक्वल टू, आपल्याला व्हॅल्यू मिळते 0.8 पाय आणि हा सरफेस एरिया आहे त्यामुळे असेल सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड अशी व्हॅल्यू मिळते. काय मिळेल बघा? 2 इंटू 5 10, 10 इंटू 4 40 अँड 40 इंटू 0.02 किती मिळतो? 0.8 अँड पाय ॲज इट इज. म्हणजेच ds/dt सरफेस एरिया, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया किती मिळाला? 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर. हे पण एक्झाम्पल झालं. आपण आणखीन नेक्स्ट एक्झाम्पल पाहू.
एक्झरसाइजमधील 9 नंबरचं एक्झाम्पल आहे हे. यामध्ये काय सांगितलं आहे, द सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 cm² per second. At what rate the volume of balloon is increasing when the radius of balloon is 6 cm. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे यामध्ये की एक स्पेरिकल बलून सांगितलेला आहे, त्याचा सरफेस एरिया दिलेला आहे किती 2 cm² per second. म्हणजेच आपल्याकडे असेल ds/dt इज इक्वल टू आहे 2 cm² per second. आणखीन फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. व्हॉल्यूम म्हणजे आपण व्ही घेतो हां, पण इथे ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम सांगितलं आहे ना आपल्याला. म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करावं लागेल dv/dt. कधी, वेन रेडियस ऑफ बलून इज 6 cm. म्हणजेच वेन r इज इक्वल टू 6 cm असेल तेव्हा आपल्याला याचा dv/dt फाइंड आउट करायचा आहे. चा फॉर्म्युला असतो 4/3 πr³. आपल्याला dv/dt फाइंड आउट करायचा आहे. मग हा डिफरन्शिएट करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू t. काय मिळेल आपल्याला, dv/dt इज इक्वल टू 4/3 πr³ वरून काय मिळेल 3r² अँड अगेन r विथ रिस्पेक्ट टू t असं आपल्याला मिळतं. नेक्स्ट लाईन 3 कॅन्सल होईल, राहील फक्त 4 πr² dr/dt. dv/dt ची व्हॅल्यू मिळाली, हे इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट का दिलं मी, कारण आपल्याकडे dr/dt ची व्हॅल्यू आहे का, दिलेली नाही, फक्त ds/dt ची व्हॅल्यू आहे. म्हणजे सरफेस एरिया वरून आपण व्हॅल्यू काढू शकतो dr/dt ची. कशी, s इज इक्वल टू काय असतो 4 πr². हा आपण डिफरन्शिएट केला तर आपल्याला मिळेल ds/dt इज इक्वल टू 4 π 2r इंटू dr/dt असं इक्वेशन मिळतं. आता आपल्याला याच्यामध्ये ds/dt ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dr/dt. मग आपण काय करू, हे जे न्यूमरेटरमध्ये आहे ते LHSला डिनॉमिनेटरमध्ये घेऊ. म्हणजेच आपल्याला मिळेल dr/dt इज इक्वल टू 1/4 इंटू 2 8 πr इंटू काय आहे ds/dt. ds/dt ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 2. ती व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू 1/8 πr इंटू 2. म्हणजेच आपल्याला ॲन्सर काय मिळतं 1/4 πr dr/dt. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, dr/dt ची व्हॅल्यू मिळाली. ही मिळालेली आपण व्हॅल्यू कशात यूज करणार आहोत, इक्वेशन 1. त्याच्यावरून इक्वेशन 1 काय होईल बघा, इक्वेशन 1 बिकम्स dv/dt इज इक्वल टू, इक्वेशन काय आहे 4 πr² इंटू dr/dt ची व्हॅल्यू काय मिळाली 1/4 πr विच इज इक्वल टू 4 π. r ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 6, ती इथे आपण पुट करू. आपल्याला मिळेल 6² इंटू 1/4 π इंटू 6 अशी व्हॅल्यू मिळते. पुढे 4 कॅन्सल होईल, ठीक आहे, पाय कॅन्सल होईल, राहील काय फक्त 6² किती मिळतो 36 अँड डिवायडेड बाय 6 विच इज इक्वल टू 6 ॲन्सर मिळेल dv/dt. म्हणजे व्हॉल्यूम काय मिळाला आपला dv/dt इज इक्वल टू 6, याला असेल cm³/s असं युनिट असेल. ठीक आहे, आपण काय काय केलं, आपल्याला एक्झाम्पल काय सांगितलं होतं, स्पेरिकल बलून आहे, त्याचा सरफेस एरिया दिलेला आहे 2 cm² per second. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा होता वेन r इज इक्वल टू 6 cm. आपण व्हॉल्यूम काय केला, डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू t. त्यामध्ये dr/dt ची व्हॅल्यू आपल्याकडे नव्हती, ती आपण कशावरून फाइंड आउट केली, आपल्याकडे सरफेस एरिया दिला होता त्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1/4 πr. ही मिळालेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 6. म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम काय मिळाला, रेट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द बलून
किती आहे 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. हे झालं 9 नंबरचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल increasing at the rate of √2 centimeter per second, find the rate of increase of its area when its side of length is 3 centimeter. म्हणजेच आपल्याला एक ट्रायंगल सांगितलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्या सगळ्या साईड काय असणार आहेत, सेम असणार आहेत. ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ किती √2 सेंटीमीटर सांगितलं आहे ना. साईड आपण जर एक्स घेतली तर dx अपॉन dt व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, √2 सेंटीमीटर पर सेकंड अशी व्हॅल्यू मिळेल. आणखीन पुढे काय सांगितलेलं आहे, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीजिंग ऑफ इट्स एरिया. एरिया म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करावं लागेल dA/dt कधी, जेव्हा त्याची साईड म्हणजे एक्स म्हणून आपण साईड घेतोय, वेन x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर असं फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला एरिया माहीत असतो, काय असेल √3/4 x². हे एरियाचं फॉर्म्युला आहे. जर कोणाला माहीत नसेल तर मी सांगते. त्यासाठी आपल्याकडे ट्रायंगल आहे, एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस किती आहे x. आता याची हाईट फाइंड आउट करायची आहे. ही हाईट आता हा किती असणार आहे, बेस x/2 असणार आहे. आपण हाईट फाइंड आउट करण्यासाठी काय करणार बघा, ही आपली हाईट असेल. आपण पायथागोरस थेरम यूज करू. हायपोटेनियस इज इक्वल टू काय असतो, दोन्ही साईडचा स्क्वेअरचा सम असतो. म्हणजेच आपल्याला मिळेल x² इज इक्वल टू h² प्लस x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. एचची व्हॅल्यू काढणार आहोत आपण. h² एका साईडला ठेवला, हा इकडे मायनस केला, x² मायनस मिळेल x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला h² नको आहे, फक्त h पाहिजे. स्क्वेअर रूट काढल्याचं x² मायनस x² डिवायडेड बाय 4. डिनॉमिनेटर सेम करून घेतला तर काय मिळेल, 4x² मायनस x² म्हणजे मिळेल 3x²/4 स्क्वेअर रूटमध्ये मिळेल, विच इज इक्वल टू 3 ॲज इट इज स्क्वेअर रूटमध्ये राहील. 4चं स्क्वेअर रूट 2 असतं, x² काय असतं x. ही एचची व्हॅल्यू आपण इथे पुट करू. काय मिळेल, √3/2 इंटू x. म्हणजेच एरिया इज इक्वल टू x इंटू x काय मिळेल, x² आणि √3 ॲज इट इज 2 इंटू 2 किती मिळेल, 4. हा आपल्याला मिळाला एरिया. आता आपण हे डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे मिळेल dA/dt इज इक्वल टू √3/4 x² वरून मिळेल 2x अँड अगेन x विथ रिस्पेक्ट टू t. आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे 3 सेंटीमीटर, dx/dt ची व्हॅल्यू आहे √2. या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. 2 इंटू 3 इंटू √2. हे सॉल्व करू आपण. डिवायडेड बाय 2 येईल, डिवायडेड बाय 2. रूट असेल तर आपल्याला काय मिळतं, त्यांची काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. 3 इंटू 2 किती मिळेल, √6 इंटू हा 3 अँड डिवायडेड बाय 2. हा मिळाला आपल्याला dA/dt म्हणजेच सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असं आपल्याला मिळेल. काय काय केलं आपण या एक्झाम्पलमध्ये, इक्विलॅटरल ट्रायंगल दिला होता आणि सांगितलं आहे ईच साईड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजेच dx/dt ची व्हॅल्यू आपल्याकडे √2 सेंटीमीटर पर सेकंड ही होती. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे dA/dt व्हेन x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. a इज इक्वल टू घेतला आपण √3/4 x². तो डिफरन्शिएट केला, याच्यावरून आपल्याला आन्सर काय मिळतं, 3√6/2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असं आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आपण काय काय पाहिलं आज लेक्चरला, एक्झाम्पल बघितलेले आहेत. पॉईंट काय होता आपला आजचा, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर
ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट असतं. रेट ऑफ चेंज म्हणजेच काय असतो तो इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज असतो. त्यानंतर एक्झाम्पल फर्स्ट काय पाहिलं, स्टोन इज ड्रॉप्ड इन टू क्वाईट लेक आणि त्याची रेडियस पर सेकंडला कितीने इन्क्रीज होत होती, 5 सेंटीमीटरने इन्क्रीज होत होती. म्हणजेच रेडियस आर, स्मॉल आर किंवा कॅपिटल आर घेऊ शकता तुम्ही. डी आर अपॉन डी टीची व्हॅल्यू किती मिळाली, 5 सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर एरिया फाइंड आउट करायचा होता व्हेन आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. एरियाचा फॉर्म्युला आहे तो आपण डिफरन्शिएट केला आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या व्हॅल्यू होत्या आर आणि डी आर बाय डी टीची व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर आपल्याला काय मिळालं, 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हा काय असेल, एरिया असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहिलं, एक्सरसाइज 2.1 मधील 8 नंबरचं एक्झाम्पल पाहिलं की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की एक बबल सोप होता आणि त्याचे रेडियस इन्क्रीज होते पर सेकंडला कितीने, 0.02 सेंटीमीटरने इन्क्रीज होते. त्यावरून डी आर बाय डी टी आपल्याकडे मिळाला 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा होता व्हेन आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. डिफरन्शिएट केलं, आपल्याकडे आर आणि डी आर बाय डी टीची व्हॅल्यू होती ती पुट केली आणि आपल्याला मिळालं 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं, सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून किती दिला होता, 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड दिला होता. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा होता. व्हीचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. आपण तो डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टी. त्यामध्ये डी आर बाय डी टीची व्हॅल्यू आपल्याकडे नव्हती, पण आपल्याकडे काय होता, सरफेस एरिया होता. सरफेस एरियावरून आपण डी आर बाय डी टीची व्हॅल्यू फाइंड आउट केली 1/4 पाय आर. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, आपल्याला त्याचं ॲन्सर मिळालं. नेक्स्ट 10 नंबरचं एक्झाम्पल, ईच साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. एक्स आहे असं आपण मानलं इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड, म्हणून डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू √2 सेंटीमीटर पर सेकंड. एरिया फाइंड आउट करायचा आहे व्हेन लेंथ, साईड ऑफ लेंथ इज 3 सेंटीमीटर, म्हणजेच व्हेन एक्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर असं असेल. डी ए बाय डी टी आपल्याला फाइंड आउट करायचा होता. ए काय आहे, √3/4 एक्स स्क्वेअर आहे. आपण दाखवलेलं आहे मी की कसे फाइंड आउट करायचे एची व्हॅल्यू. अगेन डिफरन्शिएट ए विथ रिस्पेक्ट टू टी, वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू 3√6/2. एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हे आपले एक्झाम्पल्स झालेले आहेत डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजरवरून. आणखीन एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटचे नेक्स्ट लेक्चरला पाहू. काही एक्झाम्पल सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत नोटबुकमध्ये, बुकमध्ये, ते तुम्ही बघू शकता. थँक्यू.